आपण आपलं देवघर जेवढं सुंदर ठेवू ना तेवढंच आपलं घरसुद्धा सुंदर होतं। घरामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या वास्तुदोष कमी करण्यासाठी मदत करत असतात। घरामध्ये आपण बऱ्याच अशा गोष्टी करत असतो की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकळत वास्तुदोष निर्माण होत असतो। पण असाच प्रकार वास्तुदोष आहे, तो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर घरामध्ये अशा काही गोष्टी देवघरामध्ये आपण ठेवायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरातला जो वास्तुदोष आहे तो निघून जाईल आणि आपले दिवस जे आहेत ते चांगले, सुखी आणि समाधानाचे येतील। तर अशीच एक गोष्ट म्हणजे मंगल कलश। मंगल कलश तर भरपूर जण आपल्या स्वतःच्या घरामध्ये भरत असतील। मंगल कलश हा आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे, त्याशिवाय आपलं देवघर पूर्ण होऊ शकत नाही। कलशामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या सर्वांचा आपल्या देवघरामध्ये वास राहतो आणि त्याचप्रमाणे खूप सारी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते। तशीच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तांब्याभर पाणीसुद्धा आपण देवघरामध्ये ठेवायला हवं। असं जर पाणी आपण ठेवलं तर काय होतं तेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि त्याचबरोबर या पाण्याचं नंतर काय करायचं, ते कधी बदलायचं आहे आणि ते पाणी नंतर कुठे शिंपडायचे आहे, हे सर्व गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला जास्त वेळ न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे जे पाणी भरून ठेवायचं आहे ते कोणत्या भांड्यामध्ये भरून ठेवायचं आहे ते आधी पाहूया। पाणी तुम्ही स्टीलच्या, तांब्याच्या, पितळाच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये भरून ठेवू शकता। जर यापैकी काहीच नसेल तर तुम्ही दुकानामध्ये वाटी लोटी म्हणून मागितलं तर लगेच भेटून जातं। छोटीशी वाटी असते आणि छोटीशी लोटी असते, तर ती तुम्ही घेऊ शकता। हे पाणी तुम्ही घरातील एखाद्या तांब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकता। तर आता पाण्याने भरलेल्या तांब्याचा काय उपयोग होणार आहे ते पाहूया। ज्या घरातील देवघरामध्ये असं पाणी भरलेलं असतं त्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते। अशा देवघरातील मूर्तींना तडे जात नाहीत, कधीच त्या मूर्ती फुटत नाहीत किंवा भंगत नाहीत असं सुद्धा म्हटलं जातं। अनेक घरातील लोकांच्या देवघरातील मूर्ती या तडकतात किंवा भंगतात आणि मग त्यामुळे अपशकुन घडल्यासारखं आपल्याला वाटतं आणि म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपल्या देवघरामध्ये तांब्याचा कलश अवश्य भरून ठेवावा। आपल्या घरामध्ये आपण कितीही प्रयत्न करा, निगेटिव्हिटी ही जाणवतेच आणि ही जी निगेटिव्हिटी आहे ती शोषण्याचं काम हे आपण देवघरामध्ये जे पाणी ठेवतो ना ते करत असतं। आपण घरात कितीही स्वच्छता ठेवली, आपलं मनही निर्मळ ठेवलं, सर्व गोष्टी आपण अगदी सुशोभित आणि व्यवस्थित ठेवल्या तरीसुद्धा कुठून ना कुठून नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येणारच आणि अशी जी नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम हे जे आहे ते पाणी करत असतं। त्याचमुळे आपण देवघरामध्ये आहे जो पेला भरून ठेवला आहे तो नक्की ठेवायला हवा। आपण हे जे पाणी आहे ते सकाळी देवपूजा करताना ठेवायचे आहे। त्यानंतर आपण खूप सारी पुस्तके वाचतो, ग्रंथ वाचतो, खूप साऱ्या गोष्टी करत असतो, तर त्या पाण्यावरती या गोष्टींचा प्रभाव पडत असतो। आपल्या घरामध्ये आपण जर एखादी पूजा केली किंवा सेवा केली तर तिचा कसा सर्व गोष्टीवरती प्रभाव पडत असतो, त्याच पद्धतीने या पाण्यावरती सुद्धा आपण जी पूजा अर्चना करत आहोत, दिवसभरात ज्या गोष्टी करत आहोत, जे मंत्र जप करणार आहोत त्या सर्वांचा त्या पाण्यावरती परिणाम होत आहे आणि या सर्व गोष्टीमुळे ते पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी प्रबळ बनत असतं आणि असे हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि आपल्या घरातील बरीचशी निगेटिव्हिटी असते ती या पाण्यामुळे कमी होण्यास मदत होत असते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही कोणी म्हणजे आपल्याला अगदी माहीतही नसतं की कुणाची नजर कशी आहे किंवा मग कुणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय चालू आहे, आपल्या घराबद्दल कोण काय विचार करते हे आपल्याला माहीत नसतं। परंतु ज्यावेळी आपण असा पेला भरून पाणी ठेवतो ना त्यावेळी कुठलीही व्यक्ती येऊ द्या, तिच्या मनामध्ये कितीही नकारात्मकता असू द्या, त्या नकारात्मकतेचा आपल्या घरावरती परिणाम होत नाही, कारण हे पाणी जे आहे ना ती त्या व्यक्तीची नकारात्मकता जी आहे ती सर्व स्वतःमध्ये घेत असतं। त्यामुळे आपल्या घराला नजर दोष किंवा ज्याला आपण बाधा म्हणतो अशा बाधासुद्धा लागत नाहीत। घरामध्ये दुसरे कोणीतरी येऊन जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच्याच मनामध्ये खूप सारी नकारात्मकता असते, आपल्या घरातील व्यक्तींच्या पण मनामध्ये खूप सारी नकारात्मकता असते। माणसाचं मन हे आहे ना ते खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत असतं, सारखा विचार चालू असतो, त्याच्यामध्ये नकारात्मक सकारात्मक सर्व प्रकारचे विचार जे आहेत ते येत असतात
आणि असे जे नकारात्मक विचार आपल्या स्वतःमध्ये सुद्धा येत असतात, तर ते येणारे नकारात्मक विचार हे पाणी शोषून घेत असतं आणि आपल्या देवापर्यंत आपले जे नकारात्मक विचार आहे ना ते जाऊ देत नाही. मित्रमैत्रिणींनो, रोज सकाळी आपण पूजा करताना हे पाणी बदलायचे आहे. आता या पाण्याने जरी नकारात्मक गोष्टी शोषून घेतल्या असल्या तरी सुद्धा ते आपण देवासमोर ठेवलेलं असतं आणि ते अभिमंत्रित झालेलं असतं. त्यामुळे हे जे पाणी आहे ते आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आणि त्याचबरोबर आपण घरामध्ये जितके पण व्यक्ती असतील तितक्या व्यक्तीने ते पिऊन टाकायचं. ज्याच्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या गेलेल्या असतात. देवासमोर ठेवलेली कोणतीही गोष्ट जी असते ती नेहमी चांगली बनत असते. म्हणजे वाईट गोष्टींनासुद्धा चांगलं बनवण्याची जी शक्ती आहे ती फक्त देवामध्ये असते आणि अशा देवांसमोर आपण जे पाणी ठेवतो ना ते नेहमी चांगलं असतं, शुद्ध पाणी असतं. घरामध्ये फक्त आपलं टॉयलेट बाथरूम सोडून आपण ते शिंपडायचं आहे आणि त्यानंतरही पाणी उरले असेल तर ते तुम्ही झाडांना घालू शकता. त्याचबरोबर जेव्हा आपण रोज सकाळची पूजा करतो त्यावेळी या पाण्यालासुद्धा आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. त्याचबरोबर हा जो पेला आहे तो रोज आपण स्वच्छ धुवायचा आहे. कारण बघा, जो पेला आहे किंवा जी ती वाटी लोटी असेल तर तिला स्वच्छ असेल तर ते तितकं चांगलं दिसतं आणि चांगलं वाटतंसुद्धा. आपण असे सुद्धा देवासमोर कधीच न धुता काहीही ठेवत नाही. त्याला आपण फूलसुद्धा अर्पण करण्याचे असेल आणि त्याचबरोबर जे लोक आपल्या देव्हाऱ्यामध्ये तांब्या भरून ठेवत असतील तर अतिउत्तम. परंतु जे ठेवत नसेल त्यांनी आतापासून ठेवायला नक्की सुरू करा. याचा चांगला पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला बघायलाच मिळेल. आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे ती कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा भांडण, कटकटी, निगेटिव्हिटी, नजरबाधा असे दोष होतात ना, ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल. आपल्या घरातील नकारात्मकता दूर केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या शुभ होतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. राधे राधे.